हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो काय खरं नाही की रियालिटी शो आहे की स्क्रिप्टेड शो आहे. म्हणजे सरळ सरळ ते यांचं प्लॅनिंग प्लॉटिंग चाललंय की आता राखी त्यांना सांगते संकेतला आणि रेवाला की तुम्ही म्हणजे नॉमिनेट झालेला आहात, तर तुम्ही दिसला पाहिजे, तर तुम्ही काही करा, दिसणं गरजेचं आहे. कोणालाही पण यूज करा, माझा पण तुम्ही सपोर्ट घ्या, मला यूज करा, काही करा. आणि सो तसं त्यांचं प्लॅनिंग प्लॉटिंग चाललेलं आहे. तर राखी आहे एंटरटेनमेंट करणार, एंटरटेनमेंटच्या नावाखाली म्हणजे तिला तर काय बिग बॉसच आहे, ते शो तिला करायचं आहे. तिला जे पाहिजे ते बिग बॉस तिला हवा पण देत आहे, तिला मोटिवेट पण करत आहे, तिला बूस्टही केलं जात आहे. त्यामुळे तिला कळतच नाही, ती राईट जाते, रॉंग जाते, मग कोणालाही उलट-सुलट बोलते, घालून-पाडून बोलते आणि मग कसंही बोलते. तर मग ती चुकीचं पण दिसते, की बाबा एवढं नाही तुम्ही बोलायला पाहिजे. अनुशीलाची आज बोलत होती, तर ते फार चुकीचं होतं. तर असं नव्हतं तिने करायला पाहिजे होतं. सो बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय झालं ते. तर कालचा जो नॉमिनेशन टास्क होता, तो आज त्यांनी दाखवला. तर काल तर तुम्ही बघितलं असेल प्राजक्ताचं आणि सागरचं त्यांचं जे झालेलं. म्हणजे हो, नाही, हो, नाही. प्राजक्ताला नॉमिनेशनपासनं म्हणजे वाचायचं पण होतं, इम्युनिटी पण हवी आहे, पण तिला मग दाखवायचं आहे की मोठं पण बनायचं आहे, सेल्फिश नाही दिसलं पाहिजे. एकदा म्हणते की तू घे, एकदा म्हणतो तो म्हणतो तू घे, दोघांचं ते नाटकच चालू होतं. म्हणजे हिला आता हवं होतं, तर नंतर सागर बोललाच सुद्धा की तू घे. नंतर तरी तिचं तीच रडगाणं चालू होतं. नंतर तो म्हणाला ना, की आता तिथे मागच्याच आठवड्यात आपण नॉमिनेशनला म्हणजे इव्हिक्शनला टच करून आलेलो आहे. तर त्याच्यासाठी त्याप्रमाणे तो जेव्हा बोलत होता, की मग मी करतो, अच्छा मग तू हे करतो का? पण मग हे लेटर आणि असं आणि तसं. म्हणजे परत ती त्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे इथे ना काय होतं माहिती आहे, प्राजक्ताचं ना गेम म्हणजे मी तेच म्हणते, नेहमी म्हणत असे, प्राजक्ताचा काहीच गेम नाहीये. तिचा नुसता गेम इज अ डील आणि मग त्यातल्या त्यात पण तिला तिचा सेल्फिशपणा, तिला तिचा स्वतःचाच विचार असतो. जर तुम्हाला एवढंच होतं तर मोठेपणाने देऊन टाकायचं होतं ना त्याला आधीच. एवढं रडगाणं करायची, दाखवायचं आणि इमोशनल सगळं व्हायची काय गरज होती? की म्हणजे अननेसेसरी तुम्ही हे करताय ना, ते क्लीन दिसतंय. मग त्याच्यामुळे ती कनिंग वाटते, की मग ते नाही, मग ते पटतच नाही. तिनं कनेक्टच होत नाही. म्हणजे कळतं की ही चुकीची जाते आणि ती म्हणतात ना कपटी वगैरे आपण म्हणतो जसं कनिंग मी म्हटलं तसं. तर तशी ती दिसते. तर तसं नाही तिने गेम खेळायला पाहिजे. तुम्ही एवढे सुंदर आहात, आवाज सुंदर आहे, तुम्ही म्हणताय, तुम्हाला ओरडायचं नाही, तुम्हाला भांडायचं नाही. मग तुम्ही तिथे पण जेस्चर दाखवा ना, की तुम्ही किती चांगले आहात ते. मग तिथे देऊन टाकायचं ना, तुम्हाला कळलं, की त्याच्या मुलीचं पण पत्र आहे. म्हणजे इथूनही बोलायचं आणि तिथूनही बोलायचं. आणि नंतर जेव्हा हात ठेवला त्यांनी वाजवलं. वाजवलं तर कोणी ना कोणीतरी वाजवलं पाहिजे. सागरने पटकन असं वाजवलं, बाबा चला तिच्याकडे. आणि त्याचं इंटेन्शन तेच होतं, की तिने हे हात ठेवलेला आहे. तर मग नंतर मग राखीने निकाल दिला, की जेव्हा सागरनी वाजवलंय, मग तेव्हा तुम्हाला वाईटही वाटतंय. मग तुम्ही म्हणता, "नाही, मी हात ठेवलेला, मला हे आईचं पत्र वाचायचं होतं." नाही, व्हॉट इज दिस ऑल? तुम्ही इथूनही बोलताय, तिथूनही बोलताय. नंतर मग जेव्हा बजर दाबला जातो, सागरच्या बाजूने निकाल दिला जातो, मग तेव्हा तुम्हाला राखीचं हे पण मग राखीला ती विचारायला जाते, की "नाही तू असं कसं केलं?" तर राखी बोलते, "मी तुझ्यासाठी काय मी चेंज नाही होणार आहे. मी जिथे इथे आहे ते मी फेअर जे डिसिजन आहे तर मी संचालक मी फेअरच डिसिजन देणार. मी तुझ्यासाठी का वेगळा डिसिजन देऊ?" सो त्याप्रमाणे. नंतर मग सेकंडमध्ये तन्वीला आणि म्हणजे आजच्या दाखवलं तन्वीला आणि प्रभू आले. म्हणजे एक-एक पेअरच येणार होते ते. आणि मग त्यांना सांगितलं, की तन्वीला सांगितलं तिच्या आजीचं लेटर आहे आणि प्रभूला सांगितलं त्याच्या आईचं लेटर आहे. मग त्याच्यात त्यांचं झालं. मग तो तर सगळ्यांचीच रडारड चालू आहे. तर मग प्रभू पण रडतोय आणि ऑल म्हणजे ते कसं आहे, एक आहे ना, की तुम्ही जेव्हा रिअल असता ना, तेव्हा तुम्ही कनेक्ट होता. पण जेव्हा तुम्ही अनरिअल असतात आणि एक दुसऱ्याला बघून करता ना, तर तेही दिसून येतं. तसं मला थोडंफार जाणवलं. तन्वीचं पण माहिती नाही, की खरे अश्रू होते, खोटे होते, कारण ती तर गेम खेळायला लागली आहे. तिला तर माहिती आहे 50 दिवस झाले, आता फक्त 50 दिवस राहिले. आणि हे लोकं मी म्हटलं तसं नाटकांसाठी आणि ह्याच्यासाठी तिचं एवढं काही माहिती नाही करिअरचं नाटकं वगैरे करते की नाही ते. पण हे लोकांचे दौरे वगैरे असतात, तर हे लोकं बाहेर राहतात, तर ह्यांना सवय आहे. सो त्याप्रमाणे पण तिने मग मोठेपणा दाखवला, की बाबा जसा प्रभू आहे, तर तो म्हणतो मला माझ्या आईचं पत्र ऐकायचंय किंवा वाचायचंय तर. तर मग तिने मग त्याला चान्स दिला आणि नंतर मग ती नॉमिनेट झाली आणि प्रभूच्या मग आईचंच ते पत्र दाखवलं म्हणजे वाचण्यात आलं. ते पण तिने तन्वीनेच वाचलं. मग त्याच्यात मग तेच ते म्हणजे तेही असं एकदम असं टची नव्हतं. ते म्हणजे
बाळा बाळा आणि ते सगळं होतं. तर ते आर्टिफिशियल वाटलं ते, म्हणजे असं वाटलं की त्याच्या आईने लिहिलंय की कोणी त्याच्या मॅनेजर वगैरे लिहून पाठवलंय, माहिती नाही. सो ते एवढं नव्हतं इमोशनल होतं. नंतर मग विशाल आणि संकेत आले. तर विशाल आणि संकेत, मग विशालला सांगितलं गेलं त्याच्या बाबांचं पत्र आहे आणि संकेतला सांगितलं त्याच्या वाईफचं पत्र आहे, म्हणजे पत्नीचं पत्र आहे. तर तो संकेत तर काय आत्ताच आलेला आहे, म्हणजे एकच आठवडा झालेला आहे या लोकांना. तर विशाल म्हणतो, "नाही, मला तर कोणीच नाही, मला तर फक्त बाबा आहे." आणि मग प्राजक्ता आणि अनुषी दोघे चालू झाले, "नाही संकेत दे, त्याच्या बाबांचं पत्र आहे, एवढ्या दिवसापासून आहे." मग बिग बॉसनी सांगितलं की तुम्ही त्याला फोर्स नाही करू शकत. राखी पण मारली की तुम्ही त्याला फोर्स नका करू इमोशनली. त्यांना डिसिजन घेऊ दे. तर तो म्हणाला, "माझ्या बाबांचं पत्र आहे." आणि मग डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांनी मग ते डील पण दिली सांगितलं की कधी तुला वेळ पडली, कुठे तुला वाचायचं असेल, तुझ्यासाठी उभं राहायचं असेल कुठल्याही टास्कमध्ये याच्यासाठी, तर मी तुला फेवर करेन, तुला सपोर्ट करेन. असं सगळं तो म्हणजे डायरेक्टली मी म्हटलं तसं डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांनी डीलही केली. नंतर मग हा पण थोडा इमोशन वेनी तर बोला की मला तर माझे वडील नाहीये, तर मी समजू शकतो की त्यामुळे वडिलांचं पत्र आलंय एवढ्या दिवसांनी, तर मी ते देतो. आता त्यांनी स्वतःला नॉमिनेट करून घेतलं आणि त्यांनी विशालला दिलं. आता इथे तुम्ही गेम खेळायला आलात, तर मला वाटतं तिथे तुम्ही तुमचा पण विचार करायला हवा होता. एकटे आहे की आहे तुम्ही इमोशनली विचार करताय. सो ते पण कन्फ्युजिंग आहे. कधी-कधी मग असंही होतं की गेमसाठी विचार करायला पाहिजे की मग इमोशन्सचा विचार करायला पाहिजे. कुठली तुमची रिॲलिटी आहे आणि तुम्ही काय डिसिजन घेतलं पाहिजे. सो प्रत्येक म्हणतो ना व्यक्तिगत प्रश्न आहे, तुम्ही काय आणि कसं खेळायचं ते. पण अकॉर्डिंगली ही हॅज टेकन, म्हणजे त्यांनी त्याच्या बाजूने डिसिजन घेतला. सो आय वुड से की नॉट बॅड डिसिजन, की तो पण 50-55 दिवसापासून ठीक आहे, वडिलांसाठी आहे, इमोशन्स आहेत, नाहीये, व्हॉटएव्हर इट इज. पण त्यांनी एक चांगलं, मी म्हणेन संकेतने जेस्चर दाखवलं, की त्यांनी त्याला दिलं म्हणजे, आणि स्वतः नॉमिनेट झाला. नंतर मग विशालनी पण सांगितलं, की "तू माझ्या लहान भावासारखा आहे. सो तूच माझ्या वडिलांचं पत्र वाच." आणि ते पत्र वाचलं, तर तेही पत्र छान होतं. त्याचे वडिलांचं पण लिहिलेलं होतं, त्याच्या बहिणीचं पण त्यांनी लिहिलेलं वगैरे. सो ते वाचून दाखवलं, तर तेही छान होतं. नंतर मग राकेश आणि दीपाली गेले. मग इथे मग त्यांचं राकेशला सांगितलं गेलं, की त्याच्या आईचं आहे आणि दीपालीला सांगितलं तिच्या बहिणीचं आहे. नंतर मग हिचं चालू झालं, "दीपाली तू वाच, तुला आईबद्दल तू नेहमी बोलत असतो. आईचं हे आणि ते, तर तू घे, तू घे." तर राकेश म्हणत होता, "असं काही नाही, तू घे, तू घेतलं तरी चालेल." आय रिअली डोंट नो की दीपालीचं काय. दीपालीने नंतर सांगितलं नॉमिनेट झाल्यानंतर, की माझ्या बहिणीच्या मुलीची एक मुलगा किंवा मुलगी प्रेग्नंट वगैरे होती, तर तिला काय झालंय ते, म्हणजे मी आजी झाली आहे, तर तिला काय झालंय मला कळेल का वगैरे. अरे बाई, तुला माहिती होतं, तू जर हे राकेशला सांगितलं तर राकेश नाही बोलला नसता, त्यांनी दिलं असतं तुला ते लेटर. पण म्हणजे कळलं नाही तुम्हाला, तो इमोशन्स दाखवायचे, तुम्हाला गेम दाखवायचंय की लोकांना तुमचं काय दाखवायचं. मी तर म्हणते जर ट्रूथ आहे सरळ सांगायचं, बाबा मी आजी बनणार आहे, माझ्या बहिणीची मुलगी प्रेग्नंट आहे, मला जाणून घ्यायचंय की ते आणि त्याच्यात क्लिअरली कट सांगितलं की तिच्या बहिणीचंच ते लेटर होतं. सो तू बोलायला पाहिजे होतं, पण ती बोललीच नाही. ती बोलली नाही. मग नंतर मग राकेश इथे नॉमिनेशन पासून वाचला, ही नॉमिनेट झाली. राकेशच्या आईचं पत्र ते वाचलं, तर ते पत्र फार छान होतं. म्हणजे त्याच्यात सांगितलं की ती टीचर आहे. टीचर लोक तर काय स्वतःच एवढे एज्युकेटेड असतात, तर ते तर त्यांचं लिखाण तर छान असणार. तर तिने फार सुंदर अगदी ते बदकाचं वगैरे उदाहरण देऊन, स्टोरी देऊन ते इतकं सुंदर रीतीने, म्हणजे ते थोडं टची वाटलं आणि एकदम असं छान वाटलं नाही. असं वाटलं की हे खरंच घरातनं लेटर आलेलं आहे. तर ते जरा चांगलं वाटलं. आणि नंतर मला दीपालीचं नाही कळलं, की तुझा हा पॉइंट होता तर तू घ्यायला पाहिजे होता आणि त्याच्याने कसं तू नॉमिनेशन पण वाचले, तिथून पण वाचली असतीस. नंतर मग अनुश्री आणि संस्कृती गेली. तर इथे मग अनुश्रीचं तर चाललेलं 2-3 दिवसापासून तिला आठवण येत होती आणि तिची रडत पण होती. रात्री उठून पण काल रडत होती. कळत नव्हतं ही का रडते. नंतर दुसऱ्या दिवशी तिने सांगितलं, "मला आईची आठवण येते, तर ते मला फोटो तरी मिळाला पाहिजे" वगैरे. आता हे कनेक्टच झालं नाही, कारण कालच ती म्हणत होती, की आईची आठवण येते, फोटो वगैरे मिळाला पाहिजे आणि लगेच आज तो लेटरचा टास्क आलाय. तर हे कोइन्सिडन्स आहे, की यांना आधी कळलेलं, डोंट नो. सो दॅट्स वाय मग तिचं तेच चाललेलं होतं, की मला तर लेटर पाहिजे, मला तर लेटर पाहिजे.
आणि मग संस्कृतीचं चालू झालं की माझ्याबरोबर या आठवड्यात पूर्ण सगळं वाईटच झालंय. भाऊनी पण तिथे ऐकवलं, घरातल्यांनी पण सगळं ऐकवलं. तर मला एक मोटिवेशन पाहिजे, सो मला माझ्या आईचं लेटर पाहिजे. आणि मग अनुश्री, तू जर एवढं तिचं चाललेलं 2 दिवसापासून तुला आठवण येते, तर मग जरा तू बजरवरती हे करायचं ना, बजर वाजवायचं होतं ना. तू का तिची वाट बघत बसली आणि तिला कन्व्हिन्स करत बसली? तिथे तर बजरचाच प्रश्न होता ना, सरळ जायचं होतं आणि बजर वाजवायचा होता. मला हेच कळलं नाही. मग तुम्हाला तिथे तुम्हाला व्यवस्थित खेळता नाही आलं का? तुम्हाला सिम्पती कार्ड प्ले करायचा होता? डोंट नो. आणि नंतर मग ते तिथे ही संस्कृतीने सांगितलं की मला, आणि तिने मग वाजवलं बजर आणि तिने तर ते नंतर हे लोक म्हणतात प्राजक्ता वगैरे, म्हणजे तू नॉमिनेशनसाठी वाचायचं होतं, तू क्लिअर कट बोलायचं होतं की नॉमिनेशनपासून मला वाचायचं आहे. तर तेही बरोबर आहे. सरळ सांगायचं होतं मला नॉमिनेशनपासून वाचायचं, कारण तुम्हाला येऊन आता आठवडाच झालाय, काही जास्त दिवस झालेले नाहीये. तर नंतर विशाल पण म्हणत होता की म्हणे सगळे रडत होते म्हणून ही रडायला लागली, सो मला ती डमच दिसते आणि ऑल. तर मग कसं ना, लोक तुम्हाला जज करतात, कारण तुम्हाला येऊन इथे आठवडाच झालाय. तर आठवड्यामध्ये काय तुमचं एवढं काय होणार? तुम्ही लेटरची काय तुम्हाला गरज? सरळ बोलायचं ना, म्हणजे रोग कसं आहे ना, तुम्ही इथे खेळायला आलाय, हा गेम शो आहे, हे तर क्लिअर कट आहे. गेम शो आहे, खेळायला आलाय, सरळ बोलायचं बाई मी नॉमिनेट झालेली, आता मागच्या वेळी वाचलीये, मला परत नॉमिनेट व्हायचं नाहीये. मागच्या वेळी माझ्या मूर्खपणामुळे मी नॉमिनेट झाली, पण आता मला मूर्खपणा करायचा नाहीये. मागच्या वेळी झालं ना, माझी चावी घेतली माझ्याकडनं काढून, आता हे माझ्या हातात आहे, तर मला पाहिजे. असं करून सरळ घ्यायचं होतं ना. म्हणजे ते एवढं रडाबिडायची काही गरज नव्हती. मग ते कसं होतं ना, ते मग रिअल नाही वाटत रडणं, मग ते आर्टिफिशियल वाटतं. अरे ही तर काय बाकीचे रडतायत म्हणून रडते, आणि मग कोणीही असं बोलणार बाकीचे रडतायत म्हणून रडते. सो लाईक दॅट. मग तिथे ती ओरडाओरड करायला लागली अनुषेचं, म्हणजे अक्षरशः, म्हणजे मला आठवतंय लहानपणी एकदम, म्हणजे ते असतात आताची मुलं नाही का, आताच्या मुलांना आई वडील एकच मूल असतं, एक नाही तर दोन, दोन पण नसतं, एकच असतं, तर जे मुलं मागतात ते आणून देतात. आधीच्या काळात म्हणजे आमच्या वेळच्या वेळी, म्हणजे तेव्हा 2-3 वगैरे मुलं असायची घरामध्ये, तेव्हा मग काय काय लोकांची ती मुलं म्हणजे हट्टाला धरून बसायची, आणि मग मला फुगाच पाहिजे, बलून पाहिजे, किंवा काही चॉकलेट पाहिजे, रस्त्यामध्ये बसायची, नाही मला पाहिजे मला पाहिजे. तसं ही अक्षरशः बाई बसली आणि जोरजोरात हात मारते आणि रडते. म्हणजे या आजकालच्या जेन्झी लोक, आणि असं कोण रडतंय? तर ते म्हणजे ठीक आहे, तुझे इमोशन्स होते, तुमच्या जीवाचा आटापिटा झालाय, सगळं जाणवतंय, कळते, पण हे काय होतं बॉडी लँग्वेज, आणि हे कुठली ऍक्टिंग होती, की हे असं दर्शवून तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला काय वाटतं तुम्ही कनेक्ट होणार आहे? आय डोंट थिंक की ती कनेक्ट झाली आहे ह्या सगळ्या करून. सो मग अशा रीतीने ती नॉमिनेट झाली आणि तिला काही लेटर नाही मिळालं, आणि त्याच्यामुळे मी आता हिला बरोबर करेन, मी हिला आता नॉमिनेट करेन, हिला हिच्या आईकडे पाठवून देईन. व्हॉट इज दिस ऑल? हा गेम शो आहे, तुम्हाला एवढं रिॲक्ट करायची गरज नाही आहे. तर अशा रीतीने रेवा तर झालेलीच नॉमिनेट. रेवा, प्राजक्ता, तन्वी, संकेत, दीपाली आणि अनुश्री सगळे हे नॉमिनेट झाले. नंतर मग राखीला पण बोलवलं, राखीला आणि रेवाला बोलवलं, इथे एक कम्प्लीट करायला प्रोसिजर, की आता रेवा तर नॉमिनेट झाले, तिचं लेटर शेडरमध्ये टाका, आणि राखीला तुमच्या भावाकडनं लेटर आहे. तर राखी पण हक्काबक्का झाली, शॉक माझ्या भावाकडनं, कारण आता जेवढ्या आपण न्यूज बघतोय वगैरे, तिचं कोणाशी ते रिलेशन वगैरे नाही, भावाबरोबर पण रिलेशन नाहीच आहे तिचं. सो त्याप्रमाणे ती पण शॉक झाली, पण ते वाचलं गेलं लेटर आणि तेही दाखवलं. नंतर मग अनुषेचा तो आरडाओरडा चालूच होता. नंतर विशाल प्राजक्ताला म्हणतो, तू नेहमी लोकांचाच का विचार करते, तू तुझा पण विचार. आणि मग नाही रे, मी तर तिथे हात ठेवलेला ना, तर मला घ्यायचं होतं ना. अरे भाई, मग तू दोन्ही बाजूनी का होते, मग तिथे रडत का होती सागरसाठी? सो ते प्राजक्ताचं गेम म्हणजे पूर्ण सेल्फिश गेम आहे, तर ते करून येतो. आणि नंतर मग तो हेही सांगत होता, तू राखीवर विश्वास ठेवू नकोस, आणि राखी कधीही पलटू शकते, म्हणून मी पण राखीवर विश्वास ठेवत नाही. तो पूर्ण सगळं ते सांगत होता. नंतर मग आणि म्हणे ससा पण बाकीची रडतायत म्हणून ती रडत होती, तर ते क्लीन कळत होतं नाटक आहे. म्हणजे असंच ना, लोक तुम्हाला जज करतात, बिकॉज तुला मला येऊन आठवडा झालाय, तर तुम्ही एवढे उकसाउकशी रडत होतात आईसाठी. पॉइंट म्हणत होत की मला मोटिवेशन पाहिजे होतं, पाहिजे आहे वगैरे, जरी लॉजिकल वाटलं असेल तरी लोकांना मग ती नाटकच वाटणार. नंतर मग इथे बिग बॉसनी सगळ्यांना बोलवलं, आणि त्यांना सांगितलं की 12 जणांमध्ये 6 नॉमिनेट झालेले आहेत, आणि मग आता नवीन दरवाजा उघडला, आणि मग त्याच्यामध्ये त्यांना नवीन हे केलं की आता तुम्हाला पॉवर की नाही, तुम्हाला डेंजर की मिळणार आहे, तर ते उद्यापासून तुमचं नुकसान चालू होणार आहे.
तर आणि नंतर मग राखीला सांगितलं या 6 जणांना डेंजर की द्या जे नॉमिनेट झाले त्यांना सगळ्यांना. आणि मग त्याचे नियमही सांगितले की कोणालाही चोरता येणार नाही, ना देता येणार आहे, नुकसान ट्रान्सफर करता येणार नाही, हरवली तर नुकसान टाळता येणार नाही, तरी सांभाळून ठेवा. आता याच्यामध्ये काय टर्न अँड ट्विस्ट येणार आहे ते बाबा बिग बॉसला माहिती, पण जो काय टर्न अँड ट्विस्ट येईल तो मस्त इंटरेस्टिंग असेल. आणि म्हणे दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार, तर तुमचा गेम हाही पलटू शकतो. तर आता इथे बिग बॉस काय संधी देतोय, काय ट्विस्ट आणतोय, तर ते इंटरेस्टिंग असणार आहे. नंतर मग इथे ह्याचं चालू होतं संकेत आणि राखीचं. तर ते मला लग्न झालं वगैरे, तर राकेश पण म्हणा तू का लपवत होतो, तो माझं पर्सनल गोष्टी मला नाही सांगायच्या आहेत अँड ऑल. आणि नंतर मग राखीला कसं प्राजक्ताने तिथे बाल्कनीमध्ये सांगितलेलं आहे आल्या आल्याच पहिल्या का दुसऱ्या दिवशी की संकेतचं लग्न झालेलं आहे, त्यांनी मला सांगितलंय आणि त्यांनी सांगितलं कोणाला सांगू नका. म्हणजे प्राजक्ताचं हे बघा, त्यांनी सांगितलंय आणि त्यांनी हे सांगितले कोणाला सांगू नका. आता तुला सांगितलंय की कोणाला सांगू नको, मग तू राखीला का सांगते? हा पण प्रश्न आहे. तर तिने राखीला सांगितलेलं तरी मग राखीचं तर म्हणते नाही आता तुम्ही नॉमिनेट झालेला आहात, तुम्ही दिसणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे तो आणि मग ते लोक म्हणतात ते काही करा, माझा वापर करा, काही करा, मला यूज करा, पण तुम्ही दिसणं गरजेचं. ती संकेतला आणि रेवाला बोलत होती तर तुम्ही काय करा. मग ते म्हणते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं ते सगळं नाटक वगैरे करायचं डिसाईड केलं. इव्हन पाणी फेकेपर्यंत पण डिसाईड केलं. आणि त्यानंतर ती म्हणाली एकदम थंड पाणी फेकू नका, थोडं गरम पाणी फेका, हे डिसाईड झालं. क्या तो बोले. नंतर नंतर मग ही प्राजक्त राकेशला कळलं की थोडी प्राजक्ता अपसेट झाली. मग तो म्हणतो नाही मला असं म्हणायचं नव्हतं. तो म्हणतो नाही, ती म्हणते मला वाटलं तुला नॉमिनेट करायचंय मला म्हणून तू हे सगळं केलं. तो म्हणतो नाही ग मला असं नव्हतं करायचं, मी तुला नॉमिनेटच करायचं, पत्र न मिळण्यासाठी मी तुला नॉमिनेट करेन का, या नॉमिनेट करण्यासाठी पत्र नाही मिळणार असं काही करेन का, असं सगळं तो बोलत होता. पण नंतर ती येऊन सागरने तिला बोलवलं. सागर म्हणतो तू त्याला जास्त महत्व देऊ नको, म्हणजे जर एकमेकांना थोडं हे करत होते. नंतर मग ससा म्हणजे संस्कृती, आजकाल सगळे तिला ससा बोलतात, तिचं टोपण नाव पण आहे ससा. राखी कशी दोन्ही बाजून बोलत होती, ती अनुश्रीला पण बोलत होती आणि इथे सशाला पण बोलत होती, नाही तू बरोबर केली, चांगला गेम खेळला. आणि सगळेजण दीपाली पण बोलले हा तू बरोबर केला. तर ते आता ते बरोबर गेमसाठी जर तिने केलं, तिला वाचायचंय तर तिने केलं तर ते लॉजिकली मग ठीक आहे ना गेमसाठी. तर मग ती तेच म्हणाली माझी चावी गेली आणि तेव्हाही मला वाईट आलं, तर आता मला ही आली आहे संधी तर मी का ती वाया घालवू. तर अशा प्रकारे झालं. नंतर मग तिचं काय म्हणतात ते ह्या लोकांचं चालू हे झालं सगळं, आय मीन प्लॅनिंग प्लॉटिंग झालं की आपल्याला असं असं सगळं करायचंय. नंतर मग ती आणि प्रभू बसलेले दोघं जण आणि मग ती म्हणे तू जा सगळ्यांकडे बघ कोण कोण काय करतोय काय काय बोलतोय ते मला येऊन सांग. आणि म्हणजे प्रभूला ती सगळी तयार करत होती. आणि मग इथेच जर थोडं चुकलं म्हणजे हा ती अनुषिना जास्त चुकल्या करते, ती तिथे बसलेली असते आणि मग तिकडे बसून ऐकते आणि मग दुसरीकडे जाऊन सांगते ती चुकल्या करते ना म्हणून तिच्यावर केवढ्या तोंडावर केवढ्या फोड्या आल्या. आणि तो प्रभू म्हणतो हा किती फोड्या आल्या. तर हे सगळं असं नाही बोलायला पाहिजे, जे चुकीचं आहे ते. तर ते नाही बरोबर वाटलं. नंतर मग इथे मग या लोकांचं भांडणं त्यांनी चालू केली किचनमध्ये. तिथे मग ससा पीठ काय मळतो, आता ते तिचं ग्लुटन फ्री पीठ होतं की काय होतं ते सॉफ्ट वगैरे, इतकं तिने पाणी बिणी टाकलं आणि तिला सांगते सॉफ्ट झालंय टाका पीठ, सॉफ्ट झालंय आणि ती पिठावर पीठ टाकते आणि बापरे तो पीठ एवढं म्हणजे 2 जणांचं पीठ मळायचं होतं ते 8-9 जण खातील एवढं ते पीठ मळलं गेलं. आणि ते राखीचं पीठ होतं. तर ते म्हणजे आता मी पीठ घेऊन जाते, नंतर मी कोणाला पीठ देणार नाही वगैरे. नंतर चपात्या सगळ्या केल्या वगैरे आणि तिथे मग तिने भांडणं बिंडणं सगळी उकरून काढली. आणि मग त्याच्यामध्ये ती म्हणजे तू चीटर आहे आणि अजून काहीतरी त्याला ठरकी बिरकी पण काहीतरी बोलली संकेतला. तर ते सगळं हे केलं आणि नंतर मग त्याला भरपूर बोलली आणि मग ते त्यांनी भांडण केली आणि म्हणजे ते डिसाइडेड होतं. रेवाला पण भरपूर काय काय बोलली आणि मग ती भांडणं करत मग नंतर तो गेला आतमध्ये बादली घेऊन आला. आता हिला माहिती आता गेला आतमध्ये पाण्याची बादली घेऊन येणार. मग ही बाहेर गेली तिथे गार्डन एरियामध्ये आणि तिथे मग त्यांनी सरळ तिच्या अंगावर पाणी वगैरे टाकलं आणि तो सगळा पूर्ण त्या लोकांनी सीन क्रिएट केला. तर मग इथे ते सगळेजण हे करत होते म्हणजे तन्वी पण मध्ये आली, अनुश्री पण मध्ये. अनुश्री तिला सांगते चांगलं नाही दिसत आहे, तू मला काय बोलायचंय. तन्वीला पण बोलत होते आणि विशाल म्हणते तन्वी म्हणते तू कशाला त्यांच्यामध्ये पडते. आणि म्हणजे कसं विशाला कळत आहे हिचा सगळा राखीचा ड्रामाच आहे आणि ड्रामाच चालतो. तर त्याप्रमाणे मग ती त्याला भरपूर काय काय बोलत होती म्हणजे तू चीटर आहे, तुझं लग्न झालं ते सांगितलं नाही अँड ऑल.
म्हणजे काय मी म्हटलं तसं तर त्याप्रमाणे ती बोलतच गेली आणि मग तो तिथे मॅटर त्यांचा. अनुश्री बोलते, "अरे असं एवढं सगळं बोलू नको, ते चांगलंच दिसत नाही." मग ती अनुश्रीला बोलते, "तुझ्यासारखे तर मी इथे माझ्या इथे लोक कामाला आहेत." आणि मग तो अनुश्रीला ना भरपूर राग आला त्या गोष्टीचा, की म्हणजे कारण ना असं नाही बोलायला पाहिजे ना, ते ऐकून ना खरंच वाईट वाटलं. तर ती म्हणत होती, की आणि म्हणजे माझ्या घरी असे लोकं कामाला असतात आणि ऑल. मग अनुश्रीला पण इतका राग आला आणि मग ती म्हणाली, की "तुझ्यासारखी मी पण मोठी होईन ना, तुझ्यासारखी लोकं मी चपला उचलायला पण ठेवणार नाही." सो हे चुकीचं झालं. असं नाही बोला. कोणाला इतकं तुम्ही खालून पाडून बोलू नका. कारण तिचा एकदम असं जीवाचा म्हटलं तर तडफडाट होतो ना, तसं अनुश्रीचं झालं. कारण ती एवढी जोरजोरात अगदी बोलत होती ना. आणि इथे काही ना काय कधी-कधी असं वाटतं ना, की जेव्हा राखी आपल्या आईसाठी रडत होती, तर ही अनुश्री आणि प्राजक्ता तेव्हा हसत होत्या आणि आज त्याच दोघी अनुश्री आणि प्राजक्ता आपल्या आईच्या लेटरसाठी रडत होत्या. तर धिस इज कॉल्ड कर्मा. असं कधी-कधी ना हे असं बोललं नाही पाहिजे, पण ते आपोआप कनेक्ट होते, की आताच आठवड्यापूर्वीचा सीन होता ना, 1-2 आठवड्यापूर्वीचा, की ती राखी रडत होती. भले ती कशी असू दे, पण सगळ्यांना माहिती आहे, की ती मागच्या वेळी बिग बॉसमध्ये होती, तर तिची आई गेली होती आणि कॅन्सरने वगैरे भरपूर त्रास वगैरे झाला आणि त्याच्याने आणि ती रडत होती आणि ते जेन्युइन तिचं रडणं होतं, इमोशनल. आणि तेव्हा ही अनुश्री हसत होती आणि तिच्याबरोबर बाजूला बसून प्राजक्ताही हसत होती. भले ती म्हणत होती, की "तू नको हसू" वगैरे, तरी पण ती हसतच होती. सो दॅट्स वाय धिस इज रॉंग ना. आणि आज दोघी जण आपल्या आईच्या लेटरसाठी रडत होत्या. सो व्हॉट टू से. नंतर मग तिने ती जी जे पीठ मळत होती, ते 8-9 जणांचं ते पीठ झालं आणि नंतर तिने ते पीठ वगैरे मळलं, चपात्या वगैरे केल्या, चपात्या केल्या, पराठे केले, व्हॉटएव्हर इट इज. आणि ती खात होती, तर ती रेवाच्या इथनं काढून घेतलं आणि ती स्वतः घेतल्यानंतर मग ती ससा पण एक खात होती. एक खाऊन झाली, एक राहिली होती. ती रेवाला सांगत होती, "तू माझं खा." तर रेवा म्हणाली, "नको" म्हणून आणि म्हणजे तिला रागच आला आणि मग तिने तिच्याकडनं पण काढून घेतलं सशाकडनं ते चपाती की पराठा काय ते बनवलं होतं. तर मग हे तर थोडं चुकीचं वाटतं. ते खाण्याच्या बाबतीत तुम्ही असं नाही करायला पाहिजे होतं. पण आता काय बोलणार ती राखी. तिला तर गेम खेळायचा आहे, एंटरटेनमेंट करायचं आहे. तिला कोणत्याही परिस्थितीत इश्यूज करायचे आहेत. कारण तिच्यावर जबाबदारी आली, शो चालवायचा आहे. तर अशा रीतीने तो आजचा एपिसोड संपला. बघूया आता उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतंय, काय इंटरेस्टिंग होतंय. आता अनुश्री तर जाम पेटलेली आहे आणि राखी पण तिचं धिंगाणा चालू आहे. तर उद्या बघायला मजा येईल. भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.